कंगना रनौत यांच्या घरी राष्ट्र सेविका समितीची बैठक झाली आहे। समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती। बैठकीमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचे फोटो आहेत। खासदार कंगना रनौत यांनी हे फोटो पोस्ट केलेले आहेत, पण याच्या चर्चेचा विषय ठरलाय ते म्हणजे सुनेत्रा पवार यांची तिथे असणारी उपस्थिती। ही दृश्य आपण बघतोय। कंगना रनौत यांचं हे निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्र सेविका समितीची ही बैठक झाली, ज्याच्यामध्ये आपल्याला सुनेत्रा पवार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यावरून आता या चर्चा रंगल्या। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, राष्ट्र सेविका समितीची ही बैठक आहे जी कंगना रनौत यांच्या घरी झाल्याचं समजतंय आणि सुनेत्रा पवारांची याच्यामध्ये उपस्थिती असणं हा चर्चेचा विषय ठरतोय। अगदीच राष्ट्र सेवा समिती ही संघाच्या महिलांची शाखा आहे, महिला समितीची शाखा आहे आणि त्याच्यामध्ये कंगना राणावत यांच्या घरी एक बैठक पार पडली। त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार ह्या देखील उपस्थित होत्या आणि सुनेत्रा पवार यांच्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती आपण जर पाहिलं तर या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे कंगना राणावत ज्यांची जी टीम सांभाळते त्यांचं अकाउंट, त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की महिला शाखाची ही समितीची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये सनातन मूल्य, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतनेसाठी प्रखर करण्यासाठी ही बैठक झाली होती असं म्हटलंय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार यांच्या टीमशी जेव्हा संपर्क साधला तर त्यांनी म्हटलेलं आहे की त्या दृष्टिकोनातून ही बैठक झाली नव्हती, ही स्नेहमिलन अशी या प्रकारची बैठक होती। आणि सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभा खासदार कंगना राणावत यांच्या घरी आज स्नेहपूर्वक कौटुंबिक बैठक झाली। या प्रसंगी परस्परांमध्ये स्नेहपूर्ण संवाद साधला गेला आणि आपुलकीचा क्षण अनुभवता आला असं त्यांनी म्हटलेलं आहे। मात्र याच पोस्टमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की या बैठकीमध्ये स्वतः सुनेत्रा पवार ह्या इतर लोकांशी संवाद साधताना पाहायला मिळते आणि बैठक जी झालेली आहे ती बैठकीमध्ये असं उभं राहून सर्व महिलांना त्या संबोधित करताना पाहायला मिळतात। आता याचा उद्देश नक्की राष्ट्र सेवा समितीची ही बैठक होती का हा प्रश्न आहे आणि अजित पवार यांचा पक्ष आता प्रखर हिंदुत्वाकडे जातोय का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण कंगना राणावत यांनी तशा त्यांच्या टीमने केलेल्या पोस्टमधून प्रत्यक्षरित्या आपल्याला पाहायला मिळतंय, त्यामुळे अजित पवार हे तिकडे जाताना पाहायला मिळत आहेत का आणि त्यामुळे त्यांचा जो पुरोगामी किंवा शाहू फुले आंबेडकर असा विचार अजित पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर तो त्या विचाराचं काय? कारण तसं जर पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वैचारिक विरोध आपल्याला कायम आहे असं ते सातत्याने सांगताना पाहायला मिळालं होतं। ही राजकीय युती आहे असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र यामधून आता ही वैचारिकतेकडे कुठे जात आहे का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। सुनेत्रा पवार यांच्या टीमकडनं मात्र सांगण्यात आलेलं आहे की जे मॅडमनी पोस्टमध्ये सांगितलेलं आहे तेच घडलेलं आहे, बाकी तसा काही उद्देश नव्हता असं सांगितलेलं आहे। मात्र कंगना राणावत यांची जी पोस्ट आहे त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे पाहायला मिळते, राष्ट्र सेवा समितीने या संदर्भामध्ये जी समितीची ही बैठक होती आणि त्या ठिकाणी इतर महिला देखील खासदार उपस्थित होत्या असं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात इतर देखील महिला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, हे एकंदरीत यामधून पाहायला मिळतंय। त्यामुळं राष्ट्र सेवा समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि दुसरा म्हणजे अजित पवार हे हिंदुत्वाकडे जाण्यासाठी उत्सुक झालेत का किंवा त्यांचे विचारसरणीच्या दृष्टिकोनातून ते आता उजवीकडे वळत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सध्या तरी या पोस्ट बद्दल कंगना राणावत यांच्याकडनं दुजोरा देण्यात आलेला आहे, त्यांच्या टीमची जे अकाउंट आहे त्याच्यावरती ही पोस्ट करण्यात आलेली आहे।